झेनझीमध्ये जो असंतोष निर्माण झाला हा टनल इफेक्टचा परिणाम आहे का? कारण गेल्या अनेक दिवसांपासून या देशातला झेनझी अस्वस्थ आहे आणि ही अस्वस्थता जंतर मंतरवर कॉकरोच पार्टीने केलेलं आंदोलन असो किंवा कॉकरोच पार्टीला मिळालेला उदंड पाठिंबा असो, या उदाहरणावरून स्पष्ट दिसून येतं की या देशामधला जो झेनझी आहे तो असंतुष्ट आहे. आणि हा झेनझी असंतुष्ट का आहे तर टनेल इफेक्ट हे त्याचं कारण आहे. अमेरिकेचे अर्थशास्त्रज्ञ अल्बर्ट हर्शमन यांनी असंतुलित विकासाची अवधारणा स्पष्ट करण्यासाठी टनेल इफेक्टची कल्पना मांडली. समजा एक सुरुंग किंवा बोगदा आहे. या सुरुंग किंवा बोगद्यामध्ये 2 लेन आहेत आणि दोन्ही लेन जे आहेत ते एकाच दिशेने जाणारे आहेत. या सुरुंगमध्ये अचानक ट्रॅफिक जाम होतो आणि दोन्ही लेनमध्ये गाड्या जागेवर थांबतात. पण थोड्या वेळानंतर एक लेन सुरू होते. जेव्हा थोड्या वेळानंतर एक लेन सुरू होते त्यावेळेस दुसऱ्या लेनमधले जे लोक आहेत त्यांच्यामध्ये आशावाद जगतो. त्यांना असं वाटायला लागलं की बाजूची लेन सुरू झालेली आहे, आपली लेन देखील सुरू होईल. पण जेव्हा खूप वेळ गेल्यानंतर एकच लेन सुरू राहते, दुसरी लेनेची वाहने जागेवर थांबलेले राहतात, त्यावेळेस अपेक्षा किंवा समाधान याचं रूपांतर राग किंवा द्वेषामध्ये होतं आणि मग लोक चिडू लागतात, असंतोष व्यक्त करू लागतात आणि आपली लेन सोडून जबरदस्तीने वाहनं त्या लेनमध्ये टाकतात. म्हणून चालू असलेली ती लेन देखील बंद पाडतात. तर हे जे उदाहरण दिलेलं आहे हर्षमन यांनी, या उदाहरणामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की देशामध्ये जेव्हा विकास प्रक्रिया सुरू होते तर या विकास प्रक्रियेमध्ये एक जो वर्ग आहे, जो विकासाचा लाभार्थी वर्ग असतो, वरिष्ठ वर्ग असतो, उच्च मध्यम वर्ग असतो, या वर्गाचा विकास हा लवकर होतो. पण या वर्गाचा विकास होत असताना जो बाजूचा वर्ग असतो, कनिष्ठ मध्यम वर्ग असतो किंवा गरीब वर्ग असतो, या वर्गाचा विकास थांबलेला असतो. ज्यावेळेस सुरुवातीला विकास सुरू होतो त्यावेळेस गरीब वर्गाला असं वाटतं की आता श्रीमंतांचा विकास सुरू झाला आहे, भांडवलदारांचा विकास सुरू झाला आहे, आमचाही विकास सुरू होईल, कारखाने येतील, उद्योग येतील, रोजगार येतील. परंतु श्रीमंतांचा विकास होतो आहे आणि बाकीचा जो दुसऱ्या लेनमधला जे लोक आहेत त्यांचा विकास थांबलेला आहे, असं चित्र जेव्हा समाजामध्ये निर्माण होतं त्यावेळेस विकासाची फळं न मिळालेला जो वर्ग आहे तो विकासाची फळं न मिळालेला वर्ग असंतुष्ट होतो आणि तो व्यवस्थेच्या विरुद्ध नाराजी प्रदर्शित करतो आणि त्याच्यामधूनच आंदोलनं जी आहेत ती आंदोलनं सुरू होतात किंवा असंतोष निर्माण होतो. भारतामध्ये देखील असंच झालं. 1990 नंतर जागतिकीकरणामुळे जी विकास प्रक्रिया सुरू झाली, या विकास प्रक्रियेची फळे समाजातल्या सर्व वर्गांना मिळण्याऐवजी समाजातल्या विशिष्ट वर्गाला किंवा वरच्या स्तराला मिळाले आणि त्या विकासाचा लाभ हा खालच्या स्तराला मिळाला नाही. म्हणून त्या स्तरामध्ये एक प्रकारचं असमाधान तयार झालं, असंतोष निर्माण झाला आणि हा असंतोष आंदोलनाच्या रूपाने जो आहे तो आंदोलनाच्या रूपाने बाहेर पडलेला दिसून येतो. म्हणून झेनझींचं आंदोलन हे फक्त नीडच्या पेपर फुटीपुरतं मर्यादित नाही, तर रोजगाराप्रती, या देशाच्या विकासाप्रती, या देशामध्ये जी व्यवस्था चालते या व्यवस्थाप्रती असलेला राग जो आहे त्या रागामधून हे आंदोलन जे आहे ते आंदोलन झालेलं दिसून येतं. फक्त या आंदोलनाला नीटची पेपरफूट जी आहे ती निमित्त मिळालेलं दिसून येतं. म्हणून झेनझींचे आंदोलन हा टनेल इफेक्टचा परिणाम आहे.